नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। मित्रांनो, राज्यात लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे। त्यापूर्वी राज्य शासनातर्फे समाजातील सर्वच घटकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। तर त्या निर्णयांमधील 5 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साइडचे बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला मोठा निर्णय आहे राज्यात गुढीपाडवा निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बघा, राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजनेतील 1,67,00,000 प्राधान्य कुटुंब आणि 7,50,000 शेतकरी योजनेतील सुमारे 1,69,00,000 शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या वस्तू असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा मोठा निर्णय बघा, यापुढे शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव लावण्यात येणार आहे। अर्थात उमेदवारांचे नाव, त्याच्या पुढे आईचे नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असणार आहे। मित्रांनो, शासकीय दस्तावेजवर आईचे नाव लावणे मंत्रिमंडळ बैठकीत आता बंधनकारक करण्यात आले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा मोठा निर्णय बघा, गिरणी कामगारांसाठी घरकुले। बघा, बंद पडलेली आठवण गिरणीमधील गिरणी कामगारांना घरकुले देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच ही घरकुले बांधकामासाठी अनुदानापोटी 3,000 कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तेव्हा मित्रांनो, ही गिरणी कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, चौथा आणि मोठा निर्णय पहा, आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत। बघा, राज्यातील आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी रोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी 2 योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पहा, दुसऱ्या योजनेत पुढील 3 वर्षे 60 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून त्यामधून एकूण 18,000 आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। आता मित्रांनो, 5वा मोठा निर्णय पहा, वन हक्क धारकांना सर्व प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। वन हक्क धारकांमध्ये ते जे शासकीय योजनेच्या लाभास पात्र आहेत त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। तसेच त्यांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिकरित्या योजनेचा लाभ देणे शक्य होईल आणि अशा योजनेचा लाभ त्यांना विनाविलंब देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 5 मोठे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत। मित्रांनो, जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।